नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्टेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. त्याचे मुख प्रसन्न होते. मनात आसक्ती नव्हती की द्वेष नव्हता. सर्वांचे सर्व प्रकारे समाधान करून तो वनात गेला. हे ऐकून सीतासुद्धा त्याच्याबरोबर गेली. श्रीरामांच्या चरणांवर प्रेम असल्याने तीसुद्धा काही सांगितले तरी राहिली नाही. ते ऐकून लक्ष्मणसुद्धा त्याच्याबरोबर निघाला. श्रीरामांनी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. मग श्री रघुनाथ मस्तक नमवून सीता व लक्ष्मण यांच्यासह निघून गेले. श्रीराम, लक्ष्मण व सीता वनास गेले. मी बरोबर गेले नाही आणि मी आपले प्राणही त्यांच्या मागे पाठविले नाहीत. हे सर्व माझ्या या डोळ्यांसमोर घडले. तरीही माझ्या दुर्दैवी जीवाने शरीराचा त्याग केला नाही. रामासारख्या पुत्राची मी आई, पण स्वतःच्या प्रेमाची मला लाजही वाटत नाही. जगणे व मरणे हे राजाला चांगले कळले. माझे हृदय शेकडो वज्रांसारखे कठोर आहे. कौसल्याचे बोलणे ऐकून भरतासह सर्व अंतःपुर व्याकुळ होऊन विलाप करू लागले. राजमहाल जणू शोकाचे निवासस्थान बनला. भरत, शत्रुघ्न हे दोघे भाऊ विव्हळ होऊन विलाप करू लागले. तेव्हा कौसल्याने त्यांना हृदयाशी धरले. अनेक प्रकारे तिने भरताला समजावले आणि पुष्कळशा विवेकपूर्ण गोष्टी त्याला सांगितल्या. भरताने सर्व मातांची पुराण व वेदांचे दाखले देत समजूत घातली. दोनही हात जोडून भरत निष्कपटपणे, निर्मळपणे आणि साधेपणाने म्हणाला, माता, पिता व पुत्र यांना मारण्यामुळे जे पाप लागते, जे गोशाला आणि ब्राह्मणांचे नगर जाळण्याने लागते, जे पाप पत्नी व बालक यांची हत्या केल्याने लागते आणि जे मित्र व राजाला विष दिल्याने लागते, कर्म, वचन आणि मन यांच्याद्वारे जितकी लहान मोठी पापे लागतात, असे कवींनी सांगितले आहे. हे विधात्या, जर या कृत्यामध्ये माझा हात असेल तर हे माते, ही पापे मला लागोत. जे लोक श्रीहरी व श्रीशंकर यांना सोडून भयानक भूतप्रेतांना भजतात, हे माते, जर यात माझी संमती असेल तर विधात्याने त्या लोकांची गती मला द्यावी. जे लोक वेद विकतात, धर्माचे स्वार्थापोटी शोषण करतात, जे लावालाव्या करणारे आहेत, दुसऱ्यांची पापे लोकांना सांगतात, जे कपटी, कुटील, कलहप्रिय आणि रागीट आहेत, आणि जे वेदांची निंदा करणारे व सर्व जगाचे शत्रू आहेत, जे लोभी, लंपट आणि हावरटासारखे वर्तन करणारे आहेत, जे दुसऱ्याचे धन व परस्त्रीवर डोळा ठेवतात, हे जननी, जर या कृत्यास माझी संमती असेल तर मला वरील सर्वांची भयानक गती मिळो. ज्यांना सत्संगाविषयी प्रेम नाही, जे भाग्यहीन, परमार्थ मार्गापासून विन्मुख आहेत, जे मनुष्य देह लाभला असतानाही श्रीहरीचे भजन करीत नाहीत, ज्यांना भगवान विष्णू व शंकर यांचे गुणगान आवडत नाही, जे वेदमार्ग सोडून वाममार्गाने जातात, जे ठग आहेत आणि साधूचे सोंग घेऊन जगाला फसवितात, हे माते, मला जर हे षडयंत्र माहीत असेल तर श्रीशंकर भगवान मला वरील लोकांची गती देवोत. माता कौसल्या भरताचे अत्यंत खरे व सरळ बोलणे ऐकून म्हणाली, बाबा रे, तू मन, वचन व आचरणाने नेहमीच श्रीरामाचा आवडता आहेस. श्रीराम तुला प्राणाहून प्रिय आहेत आणि तू सुद्धा रघुनाथाला प्राणाहून अधिक प्रिय आहेस. चंद्र विष ओकू लागला आणि हिम आगीचा वर्षाव करू लागले. जलचर जीव जलापासून विरक्त झाले आणि ज्ञान प्राप्त झाल्यावरही मोह संपला नाही, तरीही तू श्रीरामचंद्रांविरुद्ध कधीही जाणार नाहीस. जगामध्ये जे कोणी असे म्हणतील की या गोष्टीमध्ये तुझी संमती आहे, त्यांना स्वप्नातही सुख व शुभगती मिळणार नाही. असे म्हणून कौसल्याने भरताला हृदयाशी कवटाळले. तिच्या स्तनातून दूध स्त्रवू लागले व नेत्रात प्रेमाश्रू दाटले. अशा प्रकारे पुष्कळ विलाप करीत बसल्या बसल्या ती सारी रात्र सरली. मग वामदेव व वशिष्ठ आले. त्यांनी सर्व मंत्री व प्रतिष्ठित लोकांना बोलावून घेतले. नंतर मुनी वशिष्ठांनी प्रसंगानुरूप पारमार्थिक सुंदर गोष्टी सांगून पुष्कळ प्रकारे भरताला उपदेश केला. वशिष्ठ म्हणाले, हे कुमार, मनात धैर्य धर आणि आज जे करण्याची वेळ आली आहे ते कर. गुरुजींचे म्हणणे ऐकून भरत उठला आणि त्याने सर्व तयारी करण्यास सांगितले. वेदांमध्ये सांगितलेल्या विधीप्रमाणे राजाला स्नान घातले आणि परमपवित्र असे विमान बनविले. भरताने सर्व मातांचे चरण धरून त्यांना सती होण्यापासून परावृत्त केले.
त्या राण्यासुद्धा श्रीरामांच्या दर्शनाची अभिलाषा बाळगून सती गेल्या नाहीत. चंदन, अगुरू व इतर अनेक प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचे पुष्कळ ढीग आले. शरयू नदीच्या तटावर सुंदर चिता रचली, जणू ती स्वर्गाची पायरी असावी असे वाटत होते. अशा प्रकारे दहनक्रिया केली गेली आणि सर्वांनी विधीपूर्वक स्नान करून तिलांजली दिली. मग वेद, स्मृती आणि पुराणे या सर्वांच्या मताप्रमाणे भरताने पित्याचे 10 दिवसांचे कर्म केले. मुनिश्रेष्ठ वशिष्ठांनी जिथे जशी आज्ञा दिली तिथे भरताने त्याप्रमाणे अनेक प्रकारची कृत्ये केली. सूतक संपल्यावर विधीपूर्वक सर्व दाने दिली. गायी, घोडे, हत्ती इत्यादी अनेक प्रकारची वाहने, सिंहासने, दागिने, कपडे, अन्न, पृथ्वी, धन व घरे भरताने दान केली. ब्राह्मणांना दाने देऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. आजच्यासाठी धन्यवाद.